नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे आता कामिनी शांत बसत नाहीये, कारण सरू त्या अपघातामध्ये गेलेली नाहीये, तर सरू जिवंत आहे. कारण कामिनीने तर डाव केलेला होता सरू आणि एक डेड बॉडी त्या गाडीत बसून पाठवायची आणि हे सगळं उधळायचं होतं तिला. म्हणजेच इकडे अन्नपूर्णाजी आणि राजन यांच्या पुढे असं आणायचं होतं की बघ, हे सगळं असं झालेलं आहे. परंतु घडतं असं की त्यामध्ये सरू जिवंत राहते. तर आता सरू जिवंत आहे, तर तिलाही संपवायचा हा प्लॅन या कामिनीने केलेला आहे. पण हा प्लॅन तिचा कसा उधळला जाणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कमळीने जाऊन तिची कशी वाट लावलेली आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अन्नपूर्णा आजींना कमळी म्हणत असते की पुढच्या 13 दिवसात नाही तर 2 दिवसात तुम्हाला तुमची नात मिळेल, असं कमळीने सांगितल्यानंतर अन्नपूर्णा आजी खूप खुश झालेले असतात. आणि तेवढ्यातच अन्नपूर्णा आजींना एक फोन येतो आणि त्या फोनवरती एक मुलगी बोलत असते. ती म्हणत असते की आजी, मी तुझी नात बोलतेय, म्हणजेच राजन आणि गौरी यांची मुलगी. म्हणजेच हे सगळं अनिका तिकडून फोनवरती बोलत असते आणि या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. मग ती तिकडून सांगत असते की मी आणि माझी आई गौरी आम्ही दोघीही उद्या येणार आहोत. आणि त्याच वेळी इकडे अन्नपूर्णा आजीला खूप आनंद झालेला असतो. त्या खूप खुश झालेल्या असतात की माझी नात आणि माझी सून इतक्या दिवसानंतर येणार आहे आणि आम्ही पुन्हा एकत्र येणार आहोत, असं त्यांना वाटत असतं. परंतु जेव्हा गोष्टी घडत असतात, ह्या सगळ्या घडवल्या गेलेल्या आहेत हे अन्नपूर्णा आजीला माहिती नसतं. तर अनिकाने इकडे फोन केलेला असतो. अनिका म्हणालेली असते मी काहीही करायला तयार आहे. आफ्टर ऑल मी कोण आहे, तर मी अनिका आहे, अनिका महाजन, असं तिने स्वतः सांगत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं अन्नपूर्णाजी म्हणतात की अरे राजन, खरंच तिचा फोन आलेला होता आणि तिने स्वतः मला फोनवरती सांगितलेलं आहे. हे ऐकल्यानंतर राजन म्हणतो की अगं आई, एवढा सहज नको विश्वास ठेवायला. याच्या आधी काय झालंय आपल्याला माहिती आहे ना, मग एवढ्या सहज आपण त्यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा, असं सांगितलं जातं. परंतु राजन म्हणत असतो की अगं आई, ऐक ना जरा तू. परंतु अन्नपूर्णा आजी ऐकायलाच तयार नसते. ती म्हणते अरे ती गौरीला घेऊन येणार आहे. गौरी म्हणजे मला सांग, गौरी आपल्याला माहिती आहे ना, आपण गौरीला तर ओळखतोच. तेव्हा अन्नपूर्णा आजीला राजन म्हणत असतो की अगं आई ऐक, आपण असं प्रत्येक वेळेसच घडतंय, आपण या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतो आणि सगळा गोंधळ होऊन जातो, माहितीये ना तुला. त्यापेक्षा ना असा विचारच नको करायला, असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र अन्नपूर्णाजी खूप खुश झालेली असते. नाही नाही, मी सगळी तयारी करणार आहे, मी कोणाचं काहीही ऐकणार नाही, असं त्या सांगत असतात. आणि त्याच वेळी इकडे राजन म्हणत असतो की अगं आई ऐक जरा, असं नको करू. परंतु त्यांना काही ऐकायचंच नसतं. तेव्हा कमळी सुद्धा तिथे असते. कमळी पण खुश झालेली असते. कमळी म्हणत असते की चला, फायनली अन्नपूर्णा आजींना त्यांची नात मिळणार आहे, असं कमळी इकडे बोलत आहे. परंतु इकडे राजनला मात्र ह्या गोष्टींवरती विश्वासच ठेवायचा नाहीये. तो म्हणत आहे की आपल्याला माहिती आहे गोष्टी कशा होत आहेत आणि काय होत आहेत. तर इकडे आजोबांना मात्र टेन्शन आलेलं असतं आणि कमळी म्हणत असते की एवढे सगळे घरातले खुश आहेत आणि आजोबा का खुश होत नाहीयेत, काय झालंय नक्की, आणि त्याचबरोबर आजोबांना का आनंद होत नाहीये या सगळ्या गोष्टींचा, हा विचार कमळीच्या डोक्यात आलेला असतो. इकडे आता कामिनीने एक कांड केलेलं असतं. कारण इकडे इकडे सरूचे हात बांधलेले असतात, तोंड बांधलेलं असतं. तिच्या शेजारी एक डेड बॉडी, म्हणजे एका 17-18 वर्षाच्या मुलीची डेड बॉडी आणून ठेवलेली असते आणि तिला बांधून त्या गाडीमध्ये बसवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की तू आणि तुझी मुलगी आता तुम्ही दोघीही फिरायला जाणार आहात आणि फिरायला जाताना तुमचा ऍक्सिडेंट होणार आहे, असं सांगितलेलं असतं. बिचारी सरू मात्र खूप घाबरलेली असते. तिच्या शेजारी एक मुलगी आणून ठेवलेली आहे, ती डेड बॉडी आहे आणि ते अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. परंतु सरू मात्र घाबरलेली असते आणि गाडी नेमकी जाऊन पुढे एका ठिकाणी धडकते. ज्यावेळेस गाडी धडकलेली असते त्यावेळेस मात्र खूपच भयानक असा अपघात होतो. सरूला ओरडायचं असतं पण तिला अजिबातच ओरडता येत नाहीये. तिचं तोंड बांधलेलं असतं. तिला कळतच नाहीये की हे सगळं काय घडतंय.
आणि त्याच वेळी समोर असलेल्या एका भिंतीला जाऊन गाडी धडकलेली असते आणि इकडे कामिनीने आता तिचं काम केलेलं असतं. आता हे काम तर झालेलं आहे, पण त्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे पुढे जाऊन काय करायचं आहे, तर आता फोन करायचा आहे. इकडे अन्नपूर्णाजी राजन खुश असतात, कारण त्यांची नात येणार आहे या आनंदामध्ये ते दोघंही असतात. आणि तेवढ्यातच त्यांना एका बाईचा फोन येतो. तर ती बाई फोनवरती सांगत असते आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अन्नपूर्णाजींना ती बाई सांगायला सुरुवात करते की अन्नपूर्णा महाजन, तुमची सून आणि नात येणार होती, त्यांच्या गाडीचा अपघात झालेला आहे आणि असं असं त्याचं लोकेशन आहे. त्यावेळेस इकडे राजन आणि अन्नपूर्णाजीला खूप मोठा धक्का बसतो की हे सगळं काय झालं आणि हे सगळं असं कसं घडलं, काय होऊन बसलं हे सगळं, अशी भीती त्यांना वाटत असते. मग राजन आणि त्याचबरोबर अन्नपूर्णाजी जे लोकेशन सांगितलेलं आहे त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. तर तिथे ती मुलगी गाडीतून बाहेर पडलेली असते. अन्नपूर्णाजींनी पहिल्यांदाच त्यांची नात पाहिलेली आहे आणि तीही अशा अवस्थेत. त्यांना मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे की हे सगळं काय आहे, या सगळ्या गोष्टी काय घडत आहेत, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याच वेळी राजन गाडीकडे जातो आणि त्या गाडीच्या तिथे पाहतो तर त्याच्यामध्ये सरू असते आणि सरूच्या डोक्यातून रक्त वाहत असतं. सरूच्याही डोक्याला मार लागलेला असतो. सरूही बेशुद्ध पडलेली असते. राजन किती दिवसानंतर, जवळजवळ 17-18 वर्षानंतर तो त्याच्या बायकोला पाहत आहे आणि तेही अशा पद्धतीत, अशा अवस्थेत. त्या ठिकाणी आता घाईमध्ये ॲम्ब्युलन्स बोलवली जाते आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं जातं. मुलगी जी आहे तिचा जागीच मृत्यू झालेला असतो. तर सरूला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं. तिथं कमळी सुद्धा आलेली असते. कमळी आता पुढे जात असते तर डॉक्टर तिला थांबवतात. इकडे सरूला ICU मध्ये ऍडमिट केलेला आहे. तिच्या डोक्याला मार लागलेला आहे, ती बेशुद्ध आहे. राजन तिच्या शेजारी आहे. इतक्या वर्षानंतर भेट झालेली आहे. राजनने सरूचा हात हातात घेतलेला आहे आणि तो तिच्याकडे पाहत आहे आणि म्हणत आहे की गौरी उठ, गौरी तुला मी भेटायला आलोय, अगं इतक्या वर्षानंतर आपण भेटतोय आणि हे सगळं काय झालंय, असं म्हणत तो रडत असतो. तेव्हा मात्र गौरी बेशुद्ध अवस्थेत आहे. म्हणजेच खरंच त्या दोघांची इतक्या वर्षानंतर भेट झालेली असते आणि तीही अशी. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कामिनी म्हणत असते की आता त्या गौरीला पण मारून टाकायचं आहे. कमळीनं ते ऐकलेलं असतं. कामिनी आता हॉस्पिटलमध्ये गेलेली असते आणि गौरीचा जो ऑक्सिजन मास्क आहे तो काढत असते. आणि त्याच वेळी कमळीनं हे सगळं ऐकल्यामुळं कमळी त्यांच्या मागे आलेले असते आणि कमळीने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या कमळीनं ऐकल्यामुळं कमळी तिथं पोहोचते आणि त्या कामिनीचा हात खेचू लागते. कामिनी मात्र तिथं असते आणि कमळी तिथं आल्यामुळं गौरीचा जीव वाचलेला असतो आणि नेमकं कमळी तिथं पोहोचलीये त्याच वेळी गौरी सुद्धा शुद्धीवर आलेली आहे आणि गौरीला कळतं की कमळीच आपल्याला वाचवायला आलेली आहे, म्हणजे या कामिनीच्या तावडीतून. आता गौरीला ही तर गोष्ट लक्षात आलेली आहे की कामिनीला माहित नाहीये की कमळी हीच माझी आणि राजनची मुलगी आहे. आता कमळी इकडे म्हणत असते की आत्ता लक्षात आले माझ्या तुमचं काय चाललेलं आहे ते. कमळीनं अजूनही गौरीकडे पाहिलेलं नसतं. तिने कामिनीच्याच मागं लागलेली असते आणि कामिनीने ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यासाठी तिला अगदी तिचा गळा दाबण्यापर्यंत कमळीनं हात उचललेला असतो आणि कामिनीची ती वाट लावत असते. कामिनी मात्र आता घाबरलेली असते. कमळी म्हणत असते की कडू आजी आता तुला सोडणार नाही, आता तुला मी पोलिसांच्याच ताब्यात देणार आहे, असं म्हणत ती कामिनीला खेचत नेऊ लागते. फायनली इकडे कमळीने जीव वाचवलेला आहे. आता लवकरच राजन, कमळी आणि गौरी एकत्र आपल्याला पाहायला मिळतील आणि ते म्हणजेच राजनला आता समजणार आहे की कमळी हीच गौरीची मुलगी आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.